आणि या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेतल्यानंतर आता मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 बातम्या पाहूया। मुंबईमध्ये 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी, मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आदेश जारी। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश। सीबीएसई अभ्यासक्रमात बदल होणार, 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषयांचे पेपर द्यावे लागणार, तर 12वीमध्ये विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषयात उत्तीर्ण होणं गरजेचं असणार। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट, नगर परिषदेच्या 2022च्या जाहिरातीत जागांमध्ये वाढ करण्याची मागणी, शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार, पवारांचं आश्वासन। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर आज रात्री 11:30 ते उद्या पहाटे 4:30 ब्लॉक असणार, तर बोरीवली ते अंधेरी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। भाडे नाकारणाऱ्या 654 रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने निलंबित, प्रवाशांसोबत गैरवर्तन, भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे याबाबत 1650 तक्रारी प्राप्त। मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमास 928 कोटी 65 लाख रुपयांचं अनुदान, मुंबई शहरासाठी 2000 ई बस गाड्यांचं प्रवर्तन करण्याचं सरकारचं नियोजन। मुंबईकरांना आता महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये विनाशुल्क सर्व उपचार देण्यात येणार, तर मुंबई बाहेरील रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याची चाचपणी करण्यात येणार। पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषणाच्या पातळीत वाढ, पालिकेकडून तब्बल 30 कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना सुरू।